हंबरून वासराला चाटते जेव्हा गाय, तेव्हा मले तिच्यामध्ये दिसते माझी माय। नमस्कार मंडळी, सर्वांना श्री स्वामी समर्थ। आजच्या व्हिडिओमध्ये आपण गाय वासरूची मूर्ती घरात का असावी आणि तिचे किती फायदे आहेत, त्याचे महत्त्व आणि आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी अतिशय साधा सोपा एक उपाय सांगणार आहे। आपल्या घराची कायम भरभराट होण्यासाठी तुम्ही काय करू शकता अशी सर्व माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याआधी आपल्या अन्वीज मराठी कॉर्नर या चॅनेलला सबस्क्राइब करायला विसरू नका। लगेच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर उद्या वसुबारस आहे, त्यामुळे आजच हा व्हिडिओ मी पोस्ट केला। वसुबारस हा संपूर्ण दिवस गायीचा असतो। वसुबारस या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते। गाय ही एक अतिशय सात्विक, शुद्ध आणि पवित्र असा प्राणी आहे। आपल्या हिंदू धर्मात देशी गायीला अत्यंत पवित्र मानलं जातं, त्यामुळे गायीपासून मिळणारे जे काही पदार्थ आहेत ते सुद्धा खूप पवित्र समजले जातात। गायीपासून आपल्याला खूप चांगले चांगले पदार्थ मिळत असतात, त्याला पंचगव्य असं म्हणतात, जसे की दूध, दही, तूप, शेण आणि गोमूत्र, यालाच आपण पंचगव्य म्हणतो। हे गायीपासून मिळणारे 5 पदार्थ अतिशय शुद्ध आणि पवित्र समजले जातात। गोमूत्र बघा, आपण घरामध्ये कोणतीही लक्ष्मीची पूजा असेल किंवा इतर कोणतीही पूजा असेल, नवरात्र असेल, अशा वेळी आपण घरामध्ये शुद्ध गायीचं गोमूत्र शिंपडतो, कारण त्याशिवाय घराची स्वच्छता होत नाही असं आपण मानतो। आपण घराची किती जरी स्वच्छता केली तरी गोमूत्र अतिशय पवित्र समजलं जातं। त्याचबरोबर गायीचं शेण सुद्धा आपण ज्यावेळी होम हवन करतो त्यावेळी त्या शेणाच्या गोवऱ्या किंवा काहीतरी वापरलं जातं, त्यामुळे वातावरणाची सुद्धा शुद्धी होते। अशा प्रकारे गायीचे सर्व पदार्थ हे अतिशय शुद्ध आणि पवित्र समजले जातात। त्याचबरोबर जन्मलेल्या बाळाला सुद्धा बघा देशी गायीचंच दूध पाजलं जातं, त्यामुळे आपण गायीला गोमाता म्हणजे आई सुद्धा म्हणतो। अशा प्रकारे गाय ही आपल्याला सर्व काही भरभरून देत असते। आता वसुबारसच्या दिवशी आपल्याला गाय वासराची पूजा करायची असते। जर तुमच्याकडे खरीखुरी गाय उपलब्ध असेल तर तिची पूजा तुम्ही अवश्य करा, आणि तुमच्या घरी जरी गाय वासरू उपलब्ध नसेल तर आसपास कुठे जरी असेल तरी या दिवशी तिथं जाऊन गाय वासराची पूजा नक्कीच करा, याचं खूप पुण्यफळ तुम्हाला मिळेल। आता मुंबई, पुणे, नाशिक या शहरासारख्या भागामध्ये गाय पाहायला सुद्धा मिळत नाही, तर तिथे कुठे गोशाळा असेल तर या दिवशी वसुबारसेच्या दिवशी तुम्ही तिथं जाऊन नक्कीच गायीची पूजा करा। आणि जर यातील काहीच शक्य नसेल तर वसुबारसच्या दिवशी आपल्याला गाय वासराची मूर्ती आपल्या घरी आणायची आहे। गाय वासराची मूर्ती या दिवशी खरेदी करणं सुद्धा अतिशय शुभ समजलं जातं। तर गाय वासराची मूर्ती तुम्ही चांदीची, मातीची किंवा पितळेची आणली तरी सुद्धा चालते। पितळेची आणली तर भरीव आणा। ही मूर्ती तुम्ही तुमच्या देवाऱ्यामध्ये, हॉलमध्ये किंवा बेडरूममध्ये सुद्धा ठेवू शकता, कारण आता प्रत्येक जण गाय तरी पाळू शकत नाही, त्यामुळे तुम्ही गाय वासराची मूर्ती आणून तिची मनोभावे पूजा करा। कारण शेवटी श्रद्धा आणि भाव खूप महत्त्वाचा असतो, कारण कोणतीही गोष्ट मनापासून केली तर ती देवापर्यंत नक्कीच पोहोचते। त्यासाठी फक्त तुमची श्रद्धा आणि आत्मविश्वास हवा। शक्यतो मूर्ती ही थोडीशी लहान आणि पितळेची घ्या, जेणेकरून ती तुमच्या देवघरामध्ये तुम्हाला ठेवता येईल आणि तिची दररोज पूजा केली जाईल। ही माझ्या घरातली खरी गाय आहे असं म्हणून तुम्ही रोज तिची पूजा करा। जसं तुम्ही रोज देवाला स्नान घालता त्याचप्रमाणे गायीला सुद्धा स्नान घालून ती स्वच्छ कोरडी करून तुम्ही रोज तिला हळद, कुंकू, फूल वाहून जरी तिची पूजा केली तरी ते खूप आहे। असं केलं तर नक्कीच तुम्हाला 33 कोटी देवांची सेवा केल्याचं पुण्यफळ मिळेल, कारण आपल्या सर्वांनाच माहिती आहे की गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो। आपण बघा, लहानपणापासूनच ऐकत आलेलो आहे की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत। त्यामुळे आपण जाता जाता जरी आपल्याला गाय दिसली तरी आपण गायीच्या पोटाला हात लावतो आणि नमस्कार करतो, कारण आपल्याला एवढ्या सर्व देवांना जाणं तरी शक्य होत नाही। त्यामुळे आपण शक्य असेल तर गायीची पूजा करावी, नसेल तर आपण घरातच मूर्ती आणून तिची मनोभावे पूजा केली तर ते खूप आहे। आणि ज्यांच्याकडे खरी गाय आहे तर ते खरंच खूप भाग्यवान आहेत। आत्ता सुद्धा ग्रामीण भागामध्ये खूप गायी आहेत, पण शहरामध्ये बघायला सुद्धा मिळत नाही। ज्याचे घरी गाय तिथे विठ्ठलाचे पाय असं म्हटलं जातं, कारण गायीला अतिशय पवित्र समजलं जातं। आणि खरंच शक्य असेल तर गायीचं एखादं वासरू घरी घेऊन या आणि ते पाळा। त्याला जितक्या प्रेमाने तुम्ही मोठं करचाल आयुष्यात तितकेच तुम्ही मोठे व्हाल।
तुम्ही जेवढी त्याची मनापासून सेवा कराल तेवढे तुमच्या आयुष्यात कशालाच कमी पडणार नाही। आपल्या दारामध्ये जरी रोज रोज गाय येत असेल तर ते सुद्धा खूप चांगलं मानलं जातं। जर आपल्या दारामध्ये गाय आली तर तिला काहीही न खाता पिता पाठवू नका। एखादी चपाती जरी असेल तर ते तिला मात्र अवश्य द्या, तिला वंदन करा। खरी गाय ज्यांच्या घरी असते त्यांच्या घरी कशाचीही कमी पडत नाही। तिथे साक्षात 33 कोटी देवांचा वास असतो, पण हे सर्वजण करू शकत नाही। म्हणून गायवासराची मूर्ती वसुबारसेच्या दिवशी घरात आणावी आणि देवघरात रोज तिची पूजा करावी। ज्यांच्या घरी एकोपा नसेल, सारखं एकमेकांचं भांडण होत असेल, नेहमी कटकट होत असेल, आईचं मुलाचं वडिलांचं मुलाचं पटत नसेल, तर त्यांनी गायवासराची मूर्ती ही अवश्य घ्यावी आणि देवघरामध्ये ठेवून तिचं रोज पूजन करावं। ज्या घरात रोज गायीचं पूजन केलं जातं त्या घरात एकमेकांचे संबंध चांगले राहतात। आईचे मुलाचे, वडिलांचे मुलाचे, तसंच मुलं उलट बोलत नाहीत, सर्व ऐकतात। आपल्या घराची नेहमी भरभराटच होते। त्यासाठी गायीची एखादी मूर्ती, फोटो असेल तरी पण चालेल, पण शक्यतो मूर्ती घ्या, जेणेकरून आपण रोज तिला स्नान घालून तिची पूजा करू। असं केल्याने आपल्या घराची कायमच भरभराट होईल। त्यामुळे ज्यांच्या घरामध्ये अनेक समस्या असतील, आर्थिक चणचण किंवा मतभेद असतील, तर त्यांनी गायीचं पूजन हे दररोज करावं। गायीचा रोज चेहरा बघणं सुद्धा अत्यंत शुभ असतं आणि शक्य असेल तर उठल्यावरती गायीचं पहिलं दर्शन घ्यावं। त्यासाठी बेडरूम मध्ये तुम्ही मूर्ती ठेवली तरी पण चालेल। उठल्यावरती गायीला नमस्कार करा, जेणेकरून तुम्हाला 33 कोटी देवांना नमस्कार केल्यासारखं होईल। गायीचं सकाळी दर्शन घेतलं तर दिवस प्रसन्न जाईल, चिडचिड, मानसिक त्रास होणार नाही, दिवसभरातील सर्व कामे पूर्ण होतील। गाय ही आरोग्यदायी आहे, कामधेनू आहे। आयुष्यात आजारपण, चिडचिड, त्वचारोग हे सर्व नाहीसं करण्यासाठी गायीची सेवा सर्वात जास्त चांगली असते। रोजचा दिवस चांगला जावा म्हणून रोज गोमातेला वंदन करा। चिडचिड, टेन्शन सर्व काही कमी होईल, कारण गायवासरू शांततेचं, मायेचं, वात्सल्याचं, प्रेमाचं प्रतीक आहे। ज्या घरात रोज गायीचं पूजन केलं जातं त्या घरात एकमेकांचे संबंध चांगले राहतात। गायीला दिलेलं दान हे सर्वात श्रेष्ठ मानलं जातं। त्यामुळे तुमच्या घराच्या आसपास जर कुठे गाय असेल तर वसुबारसच्या दिवशी तुम्ही जाऊन नक्कीच गायीची पूजा करा। तसेच त्यांच्या मालकाला थोडेसे पैसे द्या, तुमच्या यथाशक्तीनुसार 100-200 रुपये दिले तरीही चालतील, पण ते मनापासून द्या, जेणेकरून तुमच्याकडून त्या गायीची काहीतरी सेवा होईल। त्या गायीसाठी त्यातून चारा घ्या असं त्या मालकाला सांगा। गायीला हिरवा चारा अत्यंत प्रिय आहे, त्यामुळे त्या मालकाला सांगा की आम्ही दिलेल्या पैशातून गायीसाठी हिरवा चारा किंवा कोणती सेवा करता येईल तेवढं सगळं करा। गायीची सेवा केली तर 33 कोटी देवांची सेवा केल्याचं पुण्यफळ तुम्हाला मिळेल, एवढं या गायीचं महत्त्व असतं आणि त्यामुळे घरात एकोपा टिकून राहतो। त्यामुळे तुमच्या घरात जर गायवासराची मूर्ती नसेल तर वसुबारसच्या दिवशी तुम्ही ती नक्कीच घरात आणून तिची देवघरामध्ये स्थापना करा, पूजा करा। त्यामुळे तुमचा दिवस नक्कीच प्रसन्न जाईल। आता उपाय सांगायचा झाला तर हा उपाय तुम्ही वसुबारसच्या दिवशी किंवा अन्य कोणत्याही दिवशी करू शकता। तुमच्या कोणत्याही इच्छापूर्तीसाठी गायीच्या कानात किंवा गायीच्या पोटावरून, डोक्यावरून मायेनं हात फिरवून आपली इच्छा आपल्याला सांगायची आहे। जर शक्य असेल तर गायीच्या कानात तुम्ही तुमची इच्छा सांगितली तर ती पूर्ण होते अशी मान्यता आहे। मग ती कोणतीही इच्छा असो किंवा अडलेलं काम असो ते पूर्ण होतं। किंवा मग गायीच्या पोटावरून, डोक्यावरून मायेनं हात फिरवून आपली इच्छा मनातल्या मनात बोलावी, त्यामुळे सुद्धा इच्छापूर्ती होते असं म्हटलं जातं। तर आता कधीतरी उद्यावरतीच वसुबारस आलेली आहे, त्यामुळे हा उपाय तुम्ही नक्कीच वसुबारसेच्या दिवशी करा। लवकरच तुमची इच्छा देखील पूर्ण होईल आणि रोज गायीचं पूजन केलं तर आर्थिक भरभराट ही होईल। तर अशा या वात्सल्य मूर्ती गायीचं महत्त्व आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती मला नक्की सांगा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा गायीचं महत्त्व कळेल। तसेच तुम्ही सुद्धा लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।